नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना. तर आज मस्त आहे ना, नवीन नवीन ब्लाऊज आले आज आपल्याकडे शिवायला. खूप छान छान साड्या पण आल्या आहे. आणि आता हे मी कस्टमरचं माप घेते. हे जे पोपटी कलरचं ब्लाऊज दिसतं ना, त्या ब्लाऊजवरची ना नेव्ही ब्ल्यू कलरची साडी आहे. खूप सुंदर आहे, मस्त ती. आता सध्या फॉलला गेलेली साडी लगेच त्यांनी आणली आणि लगेच फॉल जोडून आणि लगेच फॉलला गेली आहे. मी ती आणल्यावर ते तुम्हाला दाखवते. आणि इतकं छान मस्त कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे, साईडला मोती वगैरे. आता सध्या तर त्या साडीची खूप ट्रेंड चालू आहे आणि छान पण दिसते अंगावर अशी घातल्यावर. आणि हे दोन्ही पण ब्लाऊज आहे ना, एक बोटनेक आहे यामध्ये आणि एक प्रिन्स कट टाकायचं आहे. जे बोटनेक आहे ते 3/4 टाकायचं आहे पोपटी कलरचं. आणि कस्टमरच्या समोरच आहे ना, आपण लगेच कोणत्या ब्लाऊजची किती शिलाई आणि टोटल किती शिलाई होती हे सांगून द्यायचं. कारण की कसं, मला तर हे खूप अनुभव आले की आपण शिलाई सांगतो असं लिहिलेलं असतं, पण कधी कधी कस्टमरला सांगायचं लक्षात नसलं का घ्यायला आले का खूप घिसघिस घालता की तुम्ही एवढी शिलाई सांगितली, तेवढी शिलाई सांगितली, काय शिवलंय ब्लाऊजमध्ये, असं चालू होतं एक 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 एक. त्यामुळे ना प्रत्येक कोणताही कस्टमर आला ना, आता एवढ्यात तासच भरपूर वेळेस असं झालंय, इतके छान छान आणि डिझायनर ब्लाऊज शिवले होते मी आणि कस्टमरने शिलाई देण्यासाठी खूप झिगझिग घातली होती. म्हणजे खूप किटकिट चालली होती त्यांची, हे एवढंच का आणि तिथं. म्हणजे त्या ताई तर बोलतच होते, पण ते दादासुद्धा बोलत होते. आणि म्हणजे ब्लाऊज पूर्ण वर्कचं होतं आणि डिझाईन बनवलेली होती, इतकं छान बनवलेलं होतं. आणि त्यामुळे ना आता इथून पुढे असं ठरवलंय की किती म्हणजे साधा जरी सिंपल जरी ब्लाऊज राहिला ना अस्तरचं, तरी त्यांना शिलाई सांगून द्यायची. अस्तरचं ब्लाऊजची 200 रुपये शिलाई घ्यायची आणि वरून प्लस जर नॉड टाकायची म्हटली तर 10 रुपये घेऊन टाकायचे. आणि साडी पिको असली, पिकोचे 10 रुपये एक साईड आणि 2 साईड जर पिको असली साडी तर दोन्ही साईडचे 20 रुपये. आणि 3/4 ब्लाऊज टाकायचं राहिले 250 रुपये प्रिन्स कटमध्ये. आणि जर कटोरी ब्लाऊज 3/4 टाकायचं असलं तर 230 रुपये शिलाई. आणि शिलाईचे रेट आधीच सांगून द्यायचे. आणि डिझायनर ब्लाऊजचे शिलाई तर ती वेगळी असते, त्याची जास्त रेट असतात. मग ते कस्टमरला सांगितलं की आपल्याला पण टेन्शन नसतं. काय होतं, आपण ब्लाऊज शिवतो ना, इतकं मन लावून शिवतो. माझं तर तसंच आहे, मी इतकं मन लावून शिवते. मी कधी असं विचार पण नाही करत की हे कोणत्या कस्टमरचं ब्लाऊज आहे, कोणी गरीब आहे की श्रीमंत आहे, असं काही मनात नाही राहते. एकदम शिवताना एकदम मन लावून शिवते. डिझाईन पण इतकी छान टाकल्या जाते. पण काही वेळेस कसं होतं, कस्टमर असं शिलाईवरूनच असे किटकिट केली की मग असं वाटतं ते आधीच सांगितलेलं बरं. मग आता यांच्या ब्लाऊजची शिलाई सांगून दिली, दोन्ही पण ब्लाऊजची. एक साडी पिको फॉल आणि 2 ब्लाऊज शिवायचे होते. आणि ब्लाऊजला ना प्रत्येक कोणताही कस्टमर आला ना, ब्लाऊजला पहिली चिठ्ठी वगैरे टाकून ठेवायची. मग चिठ्ठीमध्येच लिहून ठेवायची यांना ब्लाऊज कसं शिवून पाहिजे. आणि वहीत पण टिपून ठेवते. वहीत टिपून ठेवलं की मग आपल्याला टेन्शन नाही राहत. कस्टमरचं कसं प्रत्येक ब्लाऊज पीसला चिठ्ठी लावत नाही मी. आणि चिठ्ठी लावून आणि त्यावर कसं शिवायचं ते टाकतेच. पण चिठ्ठी लावली की इकडे तिकडे पीस झाले की चिठ्ठी आणि स्टॅपलर असं गळून जातं. मग त्यामुळे मी वहीत पण लिहिलेलं असलं का मग टेन्शन नाही राहत. आणि वरती पिशवीवर पण नाव टाकते, मग आपल्यांना पण अडचण येत नाही आणि अचानक आपली पण धावपळ होत नाही. कारण आपल्या डोक्यात भरपूर एकच ब्लाऊज नाही राहत, बरेचसे ब्लाऊज राहतात. आणि एखादं ब्लाऊज जर काही इकडे तिकडे झालं तर असं भरून द्यायची वेळ येते. त्यामुळे ते आधीच कस्टमरचं सोबत असलं, बरोबर असले की नाव वगैरे विचारून काय कसं शिवायचं ते टाकून घ्यायचं. तर हे बघा, आता आहे ना माझ्याकडे आज परत पार्सल आले, 3 पार्सल आलेले. मी तुम्हाला दाखवते काय घेते मी पार्सलमध्ये. मी ऑनलाईन म्हणजे जास्त माझ्या स्वतःसाठी काहीच नाही, फक्त मला देवासाठी, मला आपल्या स्वामींसाठी मला धूप घेत राहते मी, स्टिक घेत राहते. म्हणजे त्याच वेगवेगळ्या प्रकारच्या राहतात, त्याच ऑर्डर करत राहते मी. असं नाही की मी ऑनलाईन खूप काही खरेदी करते, असं पण नाही. आता ह्या ज्या आहे ना त्रिकोण धूप आहे, 3 पॅकेट आले. ते 128 मध्ये 3 पॅकेट आहे. यामध्ये चंदन, गुलाब आणि कस्तुरी 3 फ्लेवरमध्ये. म्हणजे ज्यावेळेस खोकं ओपन केलं ना, काढली ना, तर त्याच वेळेस इतका सुगंध येतात, इतका सेंट येत होता
म्हणजे त्या दादानी जर आणला तो मला 2-3 वेळेस विचारलं त्यांनी का ताई तुम्ही याच्यामध्ये काय मागवता, खूप भारी वास येतो. आम्ही तिथं ऑफिसमध्ये सुद्धा सगळेजण म्हणत होतो की यामध्ये काय असतं बा ताई, हे पार्सल यांचंच असतं आणि एवढा सेंट कसं काय असं सेंट वगैरे मारता, स्प्रे वगैरे आणता का काय. म्हटलं नाही, म्हटलं देवासाठी धूप असते. मग त्यांच्या समोर त्या दादासमोर काल परवा एक धूप फोडून दाखवली त्यांना आणि त्यांना पण दाखवली, ते पण बघतच होते. आणि बघा हे जे आहे ना ती त्रिकोण धूप होती आणि ही स्टिक आहे आपली. स्टिक मध्ये ना अशी मोठी, मी अगरबत्ती पहिल्यापासून म्हणजे भरपूर दिवसाची लावतच नाही, मला स्टिक आणि त्रिकोण धूपच आवडते. तर हे जे आहे ना हे ऑफरला असतं. आता 4 डबे नाही हे स्टिकचे, तर हे 4ही डबे 4 फ्लेवरमध्ये, प्रत्येक फ्लेवर वेगवेगळा आहे, असं नाही की एकच फ्लेवर आहे. आपण कुठलाही फ्लेवर घ्या तरी वेगवेगळे फ्लेवर आहेत एकाच याच्यामध्ये. याची पॅकिंग 3 मध्ये पण असते आणि 4 मध्ये पण असते. पण तुम्ही जर म्हणाल ना हे म्हणजे वरून पॅकिंग एवढं केलेलं असतं पण वरून इतका सेंट आणि इतका सुगंध असतो ना, तुम्ही काय म्हणाल इतका. आणि घरात लावल्यावर तर मग काही विचारूच नका, इतकं मस्त वाटतं. हे बघा असं ही मोठी उभी स्टिक राहते आणि बराच वेळ चालते ही लावल्यानंतर. आणि आपल्या घरात पण एकदा तुम्ही वापरून बघा, लावून बघा, इतकं छान आणि पॉझिटिव्ह वाटतं. मी बऱ्याच दिवसाचं ह्या स्टिक घेत राहते. अगरबत्ती तर बऱ्याच दिवसाचे म्हणजे मी आणतच नाही. आणि हे ना स्टिकचे 2 बॉक्स ऑर्डर केले ते मी. हे 4 जे डबे आहे ना हे 4 208 रुपयाला पडले मला, म्हणजे 50 रुपयाला 50 रुपयाला एक पडतो जवळजवळ तो आपला. आणि हे जे दुसरे आहे ना म्हणजे यामध्ये 8 जे डबे आलेले ना 8 मध्ये वेगवेगळे फ्लेवर आहे. इतका छान सुगंध आहे त्यांचा. आणि फोडल्यावरच बघा मी आता तुम्हाला सगळं दाखवते ते. जे मी आता हे जर 8 डबे तुम्ही म्हणाल एवढे कशासाठी, तर मला दुकानात पण लागतात आणि घरात पण लागतात. घरात पण मी म्हणजे घरात एकच स्टिक नाही तर आमची बाहेर तुळशीजवळ, बेलाच्या झाडाला, दरवाजामध्ये, घरामध्ये, किचनमध्ये अशा धूप लावतो, कधी कधी स्टिक लावतो. तर त्याचं पण असं मस्त भरपूर दिवस जातात ह्या स्टिक पण. आणि त्रिकोण ज्या धूप आहे ना त्यांचं जास्त सेंट असतो खूपच. म्हणजे ते असं छोटे आपल्या दरवाजात लावण्यासाठी किंवा आपल्या किचनवर आपण शुक्रवार मंगळवार आपली गॅसची पूजा करतो ना त्यावेळेस पण ती छोटी स्टिक लावली ना धूप स्टिक तरी पण मस्त वाटते. आपण ज्या वेळेस देवासाठी ह्या ज्या वस्तू एकदम ओरिजिनल आणि मस्त छान सेंट अशा असणाऱ्या जर वस्तू वापरल्या ना तर घरात सुद्धा आपल्या खूप छान वाटतं. मी आता हे 4 डबे घरात ठेवणार आणि 4 डबे इथं दुकानात ठेवणार. आणि मला दुकानात आहे ना रोज वाटी धूप लागते आणि वाटी धूप मध्ये पण आहे ना मी काय करते मग लवंग कापूर टाकून आणि वाटी धूप सगळ्या दुकानामध्ये फिरवते. तुम्ही सुद्धा मैत्रिणींनो हे करून बघा. आणि वाटी धूप आणि कापूर जाळल्याने घरामध्ये आपल्या घरातील पॉझिटिव्हिटी निघून जाते, निगेटिव्हिटी निघून जाते आणि पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये येते. त्यामुळे तुम्ही हे नक्की करून बघा. आणि ह्या जास्त भरपूर दिवस जातात ह्या स्टिक पण. आता मला मला दुकानात पण घरी पण म्हणून मी जास्त ऑर्डर करते. आणि हे बघा ही वाटी धूपचे 5 बॉक्स आलेले, म्हणजे एकाच याच्यामध्ये 5 बॉक्स हे. तर एका याच्यामध्ये 12 वाटी धूप आहे आणि याचे 5 लेअर. म्हणजे हे कितीला पडलंय मला 208ला का 11ला असं काहीतरी पडलंय. 200 म्हणजे त्याच आसपास पडलंय. कॉलेजवरून आलो तिथं मावशी दिसला, मग माझ्याकडे मावशींना भेटलो. आम्ही मावशीकडेच क्लास केले पण खूप मस्त, आम्ही एन्जॉय पण केला आणि क्लास पण केले. खूप धमाल केली म्हणा आम्ही. खूप आम्ही 4-5 जणी होतो ना. मी पण माझी फ्रेंड आहे, आम्ही आत्ताच आलो. आणि पण आता ब्लाऊज शिवता येत नाही कारण की आमचं कॉलेज पेपर आले जो. तर आहे ना मी व्हिडिओ शूट करत होते तर या मुली आल्या आहे. रोज इथूनच जाता क्लास कॉलेजहून, पिंपळगावहून आणि वडाळीहून मग खळकोजर जातात. त्यांनी बघितलं की मावशी व्हिडिओ शूट करताय तर लगेच आल्या. म्हणे मावशी आम्ही पण मला पण बोलायचंय. म्हटलं काय बोलणार आहे तू, माझ्याकडे मी सांगणार नाही तुम्हाला मी काय बोलणार आहे. म्हटलं बोल. मग त्या बोलत होत्या. म्हणजे या ज्या सर्व मुली आहे ना भरपूर मुली क्लासला येत होत्या आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये आणि अजून पण येणार आहेत त्या. आता सध्या कॉलेज चालू झालं, पेपर आले आणि शेती कामं पण असतात ना म्हणून मग आता काही जास्त कोणी येत नाही क्लासला. पण उन्हाळ्यामध्ये मात्र इतकी गर्दी असते क्लासला ना.
आणि उन्हाळ्यात सगळ्यांचं सीझन असतं असं वाटतं. माझं पण ब्लाऊजचं सीझन, आपलं लग्नांचं आणि क्लासचं, मग तेवढेच हे दिवस असतात की लग्नाच्या सीझनमध्येच आपल्याला पैसे पण लवकर भेटतात शिलाईचे, क्लासच्या मुली पण येतात, मग ते सीझन आपलं चांगलं जातं. पण इतर वेळेस पूर्ण स्लॅक असतं, एखादं 2 ब्लाऊज जातं, पण असं जास्त काही जात नाही ब्लाऊज. आणि जेवढ्या मुलींनी आतापर्यंत क्लास केले ना, तर अजून एक पण मुलगी अशी नाही की तिला ब्लाऊज शिवता येत नाही. प्रत्येक मुलगी इतकी परफेक्ट झाली आहे, इतकी छान ब्लाऊज शिवता. आणि आता सध्या तर त्यांना म्हणजे आता सध्या यायलाच वेळ भेटत नाही. आणि ज्यावेळेस मुलींचे क्लास चालू होते त्यावेळेस आपलं चॅनल काही चालू केलेलं नव्हतं, मी त्यानंतर चॅनल चालू केलं आहे. तर मी तुम्हाला नक्की दाखवेल आपल्या क्लासमध्ये. आणि मागे पण 1-2 म्हणजे सीझन संपल्यानंतर पण 2-3-4 जणी होत्या, पण मग ज्यावेळेस जास्त गर्दी असते ना त्यावेळेस त्यावेळेस यूट्यूब चॅनल नव्हतं. मग आता तुम्हाला पुढच्या वेळेस इथून पुढे रोज व्हिडिओ येतील आणि मुली काय क्लासमध्ये मी काय काय शिकवते ते पण दाखवले जाईल. आणि असं नाही की मुलींना म्हणजे आपण काही वेगळं शिवायचं आणि मुलींना वेगळं दाखवायचं, असं काहीच नाही. प्रत्येक पॅटर्नपासून एकदम छोट्यात छोट्या मापापासून तर मोठ्या मापापर्यंत आहे ना, प्रत्येक ब्लाऊजचं पॅटर्न त्यांना काढल्या जातं आणि त्याची प्रॅक्टिस केली जाते. इतकं छान मस्त एकदम सोप्या भाषेत आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये त्यांना ब्लाऊज शिकवलं जातं. अजूनपर्यंत एक पण मुलगी असं म्हणत नाही की मला ब्लाऊज जमत नाही. अक्षरशः म्हणजे आता ह्या तर कॉलेजला जाता, काही वेळेस ना असं गरीब आदिवासी भागातल्या ज्या मुली असतात ना त्या पण क्लासला राहतात. आता इथं आमच्या इथं जवळच केद्राई माता मंदिर आहे, तर तिथं केद्राई धरणावर जे आदिवासी वस्तीवरचे जे लोक राहतात ना, तर तिथल्या आहे ना एका ठिकाणच्या 6 मुली क्लासला होत्या. 1-2 वर्ष झाले त्यांना. आणि त्यांना मी जे वहीत लिहून दिलंय ना, त्यांना ते लिहिता पण येत नव्हतं आणि वाचता पण येत नव्हतं. आणि मला म्हणजे सुरुवातीला त्यांनी घरच्यांनी इतक्या अपेक्षा की नाही ताई आमच्या मुलींना शिकूनच द्या, कसंही शिकवा. आता यांना जर लिहिता वाचताच येत नव्हतं तर कसं शिकवायचं, यांना कमीत कमी आकडे तर कळाले पाहिजे. खूप मनामध्ये असं, आणि त्यांचे ते जे बोलायचे ना ते बघूनच असं वाटायचं खूप अपेक्षा यांना का आपल्या मुलींनी ब्लाऊज शिवले पाहिजे. आणि 6 मुली होत्या, एकाच म्हणजे आत्याच्या मामांच्या अशा मुली होत्या. पण त्या मुली इतक्या छान ब्लाऊज शिवायला लागल्या. म्हटलं चला बघू काय होतंय काय नाही, कसं शिवता, किती रिस्पॉन्स देता. पण त्यांना इतका वेळ दिला मी, आणि इतक्या छान म्हणजे त्यांना आहे ना, त्यांनी मी जे वहीत लिखाण केलेलं होतं ना त्यांनी तर लिहिलं तर नाहीच. ते म्हणे मावशी आम्ही काहीच शिकवलं, आम्हाला असं डायरेक्टली शिकवा, मला हे तुम्ही काय लिहिलं हे मला काहीच कळत नाही. तिघींना कळत होतं आणि तिघीजणी अडाणीच होतं, एवढं काही कळतच नव्हतं त्यांना, कारण शिकलेलेच नव्हत्या. 4थी-5वी शिकलेल्या होत्या, पण काही एवढं वाचता येईल इथं आकडे पण कळत नव्हते. इतक्या छान ब्लाऊज शिवायला लागल्या ना आता. तर त्यांना इतका वेळ दिला मला, म्हणजे असं मी इकडे एक वेळ एखादा ब्लाऊज कमी झालंच चालेल, पण मला ते त्यांना ब्लाऊज शिकलेलं मला खूप ते मनामध्ये असं खूप काही धरून त्यांना प्रत्येक गोष्ट 4-4 वेळेस सांगून आणि प्रत्येक कसं शिवायचं काय शिवायचं, म्हणजे वेळ जास्त दिल्यामुळे ब्लाऊज इतक्या परफेक्ट शिवायला लागल्या होत्या त्या. तर काय सांगू, तर त्यातल्याच 1-2 मुलींनी एक भोईगावला दुकान टाकलंय त्यातीलच, आणि लग्न झालं त्यानंतर तिघींचे लग्न झाले. आणि त्यातली एक भोहेगावला राहते, कुठं राहते नाही माहिती, पण ती भोहेगावला तिने गाळा घेतला, दुकान टाकलं. आणि मला एक दिवस फोन केला की मावशी मी दुकान टाकलं. म्हणजे इतका आनंद झाला ना. म्हटलं ब्लाऊज व्यवस्थित शिवू कस्टमरचे. आता तेव्हा कसं घरचे ब्लाऊज शिवायची, तर तेव्हा काही नाही, आता कस्टमरचे ब्लाऊज असतात छान शिवायचे मस्त लक्ष देऊन. तर एवढंच सांगितलं तिनं. आणि प्रत्येक वेळेस मला फोन करते मावशी हे असं ब्लाऊज आलंय, भीती वाटते शिवायला. म्हटलं काहीच टेन्शन घेऊ नको, तू ब्लाऊज शिव फक्त. आणि भोहेगावला तिने गाळा विकत घेऊन, भाड्याने गाळा घेऊन आणि तिथं दुकान टाकलंय. आणि इतकं चालतं दुकान ना, प्रत्येक वेळेस तिथं पण असं म्हणजे कस्टमर बोलतं की तू कोणाकडे कोर्स केला होता. म्हणजे आपण जेवढं आपण दुसऱ्यांना चांगलं देऊ ना, त्याच्या 1 पट आपण जर चांगलं दिलं तर आपल्याकडे 4 पट आपल्याकडे चांगलं येतं. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आणि कोणालाच फसवायचं काम नाही करायचं. आणि कोणालाच आपल्या जे आहे ना, म्हणजे मी तर म्हणते आपण किती दिवस ब्लाऊज शिवणार, आपल्यानंतर पण कोणीतरी अशी चांगली पिढी पण ब्लाऊज शिवायला तयार झाली पाहिजे. मी तर असं होतच नाही का क्लासच्या मुलींना वेगळं सांगायचं ना आपण वेगळं शिवायचं, असं काहीच नाही. प्रत्येक ज्या काही गोष्टी आहे ब्लाऊजच्या त्या सर्व त्यांच्याबरोबर शेअर करते आणि प्रत्येक गोष्ट त्यांना सांगत असते.
त्यामुळे क्लासला पण आहे ना, म्हणजे आमच्या गावात बऱ्याच ठिकाणी क्लास घेतात, पण तुम्ही बघा जे आजूबाजूला असतील ना त्यांनी नक्की आपल्या दुकानला भेट द्या. आणि इतकी क्लासला गर्दी असते आणि इतका विश्वास असतो घरच्यांचं पण आपल्यावर, आपल्या वागण्यावर पण असतं. म्हणजे आमच्या माझं सासर पण इथंच, सासर इथंच, सगळं आमचं म्हणजे गावातच इथं आहे. आम्ही असं बाहेर गावी कुठं राहत नाही. आमची शेती, सासू सासरे, सगळी फॅमिली आमची इथं गावातच असते. आणि कसं असतं आपल्याला रोडवर दुकान असल्यामुळं सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे असतंच. असं बऱ्याच ठिकाणी खूप काही ऐकायला येतं, पण आपल्या म्हणजे घरून मुलींच्या घरून असं सांगितलं नाही क्लास लावायचे तर तिथंच लावायचे. त्यांचा स्वभाव खूप छान आहे, तिथं काहीच टेन्शन नाही. म्हणजे मिस्टरांचा स्वभाव पण खूप कडक आहे. असं कसं बाहेर मुली क्लासला जातात, मग समजा क्लासलाच जातात का अजून असं काही असं असतं. त्यामुळे मग मुलींचं कसं एकदम बिनधास्त पाठवता पालक पण, आणि त्यांना गॅरंटी दिलेली असते की तुमच्या मुलींना ब्लाऊज येईलच, ही गॅरंटी. तर असं असतं. त्यामुळे कधीच असं काही मनात ठेवायचं नाही. आणि प्रत्येक मुलीला जी आपल्या असं होतच नाही की आपण म्हणजे त्यांना सांगितलं ना आपलं कस्टमर कमी होईल, असं काहीच होत नाही, उलट वाढतच राहतं कस्टमर. तर झालंय बघा आपलं ब्लाऊज पण शिवून झालं. हे बोटनेक ब्लाऊज आहे. याचा बॅक पार्ट आहे ना, मी शॉर्ट व्हिडिओ काढलाय याचा, तर तो पण टाकणार आहे मी, उद्या परवा टाकेल तो. नक्की तुम्ही बघा बॅक पार्ट कसा तयार केला आहे मी. आणि खूप सुंदर आला आहे हे ब्लाऊज, आणि छान पण दिसत होतं. शिवून झालं की मग ब्लाऊजचं लुक आणि ब्लाऊजचं रूपच बदलतं. ही फ्रंट साईड आहे. चला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.